नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर उत्साहात संपन्न. एसएससी परीक्षेत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलच्या यशस्वी परंपरा कायम. 96% मिळवून प्रचिती कांबळे विद्यालयात पहिली. एलपी इंग्लिश स्कूल खेडचा निकाल 96.47%. स्वराली पोद्दार 90.40% गुणांसह प्रशालेत पहिली. MIB गर्ल्स स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा एसएससी परीक्षेत 100% निकाल. आणि नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा निकाल 95.65%. गौरी गोरे विद्यालयात पहिली. आता पाहूया सविस्तर वृत्त. दिनांक 8 मे रोजी सकाळी ठीक 10 वाजता तटकरे सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर उत्साहात पार पडलं आणि शिबिराचं उद्घाटन तहसीलदार सुधीर सोनावणे, अजय बिरवटकर, जिल्हा परिषद सदस्य संग्राम कदम तसेच खेडच्या नगराध्यक्ष माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, स्वप्नील सैतवडेकर, यश खेडेकर, प्रेमल चिखले, आरिफ मुल्लाजी, तौसिफ खोत, पत्रकार दिवाकर प्रभू, मंडल अधिकारी उमेश भोसले, ग्राम महसूल अधिकारी आरती रसाळ यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते बिरवटकर यांनी बोलताना सांगितलं की तहसीलदार सोनावणे साहेब आणि सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचं कौतुक केलं. या शिबिराचं उत्कृष्ट असं नियोजन होतं, कारण एकाच छताखाली सर्व दाखल्यांचं वाटप यावेळी करण्यात आलं. अनेक विद्यार्थ्यांना डोमेसाईल जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, असे दाखले तसेच 7/12 आदी दाखल्यांचं वितरण करण्यात आलं. यावेळी खेडनगरीच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच पप्पू चिकणे यांनी कार्यक्रमाचं कौतुक केलं. यावेळी तहसीलदारांनी सांगितलं की खेड तालुक्यात ठिकठिकाणी अशा शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकांनी याचा लाभ घेतलाय. अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेताना पाहून आम्हालाही आनंद होतोय. भविष्यात अशी कोणतीही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधा, अशी विनंती त्यांनी लाभार्थ्यांना केली आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडल अधिकारी उमेश भोसले, हिरालाल माळी, नांदगाव सज्जाच्या तलाठी आरती रसाळ माळी, हितेश वंजू, अनिल जंगम, अरविंद खेडेकर, गौरी लाले आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंदार आपटे यांनी केलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2026 मध्ये घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यामध्ये खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजने आपले वर्चस्व सिद्ध केले असून शाळेची विद्यार्थिनी प्रचिती विवेकानंद कांबळे हिने 96% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही या विद्यालयाने निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे. शाळेतील एकूण 92 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल 94.56% लागलाय. शाळेच्या प्रथम 7 क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रचिती कांबळे 96% प्रथम, कार्तिकी जितेंद्र भांबड 91.40% द्वितीय, शाल्मली अजय तांबडे 91.20% मिळवून तृतीय, श्रावणी गणेश पाटील 89.80% मिळवून चौथी, मानस महेश लखमदे 85.60% मिळून पाचवा, अथर्व अरविंद शिंदे 84.40% मिळून सहावा आणि मनस्वी मिलिंद लोखंडे 81.60% सातवी यांनी घवघवीत यश मिळवलंय. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंदांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं तसेच मार्गदर्शक शिक्षकांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खेड व्यापारी धर्मादाय एज्युकेशन सोसायटीचे एलपी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड या विद्यालयाने 10वीच्या परीक्षेत आपल्या यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. मार्च 2026 मध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रशालेचा एकूण निकाल 96.47% लागलाय. यामध्ये स्वराली राकेश पोद्दार हिने 90.40% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवलाय. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्वराली राकेश पोद्दार 90.40%, स्वरा संजय पालांडे 90%, मितेश मेहता 86%, नागेश्वरी जयंत शेलार 84.80, वंश अजित नांदगावकर
82.80, श्रेया प्रवीण वर्डे 81.80, श्रावणी सुनील जानकर 78.80, सियाराम प्रकाश मेहता 78.80, दीक्षा जितेंद्र तांबे 78.20, गौरी महेंद्र कदम 77.80 असे विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले। याबद्दल विद्यार्थी आणि त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मुख्याध्यापक आणि संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मारलेली ही झेप खरोखरच कौतुकास्पद असून त्यांच्या या यशाचं खेड शहरासह परिसरातून स्वागत होतंय। सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। खेड शहरातील बजमो-ए इमदादियाच्या MIB गर्ल्स ज्युनियर कॉलेजचा SSC फेब्रुवारी 2026 परीक्षेचा निकाल 100% लागलाय। सलवा मुल्ला 94%, निदा मणियार 90.60%, आयशा परकार 88.80 आणि फिरदोस पेडेकर 88.20% गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासह उत्तीर्ण झाले आहेत। अन्य विद्यार्थ्यांनीही उत्तम यश प्राप्त करताना प्रशालेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे। सर्व यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचं माननीय संस्थाध्यक्ष ARD खतीब सर, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केलंय। कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भरणी या विद्यालयाने 10वीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलंय। नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विद्यालयाचा एकूण निकाल 95.65% लागला असून गौरी रवींद्र गोरे हिने 91.80% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवलाय। या परीक्षेत शाळेतून एकूण 161 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 154 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत। विशेष म्हणजे 31 विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता श्रेणी म्हणजेच डिस्टिंक्शन मिळवली आहे। 55 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 50 विद्यार्थी द्वितीय श्रेणी, 18 विद्यार्थी पास तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले। यामध्ये प्रथम गौरी गोरे 91.80, द्वितीय ईश्वरी भोसले 90.60, तृतीय गार्गी लंबाडे 89.60, वेदिका शेडगे 89.20, स्नेहा ज्ञानेश्वर डोंडावे 88.60। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अध्यक्ष गोवळकर साहेब, सचिव ॲडव्होकेट तुल डफळे, उपाध्यक्ष श्रीधर कांगळे, सहसचिव गभिधुमक, खजिनदार रापा बैकर आणि शाळा समिती अध्यक्ष तुम भुवड यांनी कौतुक केले आहे। तसेच प्राचार्य बोधे, उपप्राचार्य सौ शिंदे, पर्यवेक्षक काळे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। विद्यालयाच्या या यशाबद्दल भरणी परिसरातील ग्रामस्थांकडूनही विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं विशेष कौतुक होत आहे। खेड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कीर्ती मेडिकलचे मालक अमित वसंत मेहता यांची सुकन्या जिया अमित मेहता हिने JEE आज परीक्षेत 99.97% सह भारतात द्वितीय क्रमांक पटकावत उत्तुंग यश संपादन केलंय। यावेळी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत जियाचं मनपूर्वक अभिनंदन केलं आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार व मेहता कुटुंबीय उपस्थित होते। तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून ज्ञानदीप विद्यालयाचा विद्यार्थी अनुराग वाघमोडे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत यशाचा झेंडा रोवला आहे। अनुरागच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात जल्लोष सुरू झाला असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून अनुरागवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। अत्यंत साध्या परिस्थितीतून अभ्यासाची जिद्द कायम ठेवत अनुरागने हे यश संपादन केलंय। नियमित अभ्यास, वेळेचं नियोजन आणि शिक्षकांचं मार्गदर्शन याच्या जोरावर त्याने राज्यात अव्वल स्थान पटकावलंय। मेहनतीला पर्याय नसतो हेच अनुरागनं आपल्या यशातून दाखवून दिलंय। ज्ञानदीप विद्यालयासाठीही हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे। संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे। अनुरागच्या यशामुळे खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून
ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्य पातळीवर चमकू शकतात हे पुन्हा सिद्ध झालंय। दुबई येथील प्रसिद्ध उद्योजक तसेच उधळे गावचे सुपुत्र हजवानी फाउंडेशन MI हजवानी शाळेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी यांनी नुकतीच पंचायत समिती शिक्षण विभाग गट शिक्षण अधिकारी विजय बाईसाहेब यांची सदिच्छा भेट घेतली। बशीरभाई हजवानी हे सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्ष खूप चांगलं काम करतायत। लोकांच्या आरोग्यासाठी सुविधा म्हणून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, त्याचप्रमाणे गरीब कुटुंबातील लोकांना मदत असे सामाजिक काम ते नेहमीच करतात। खेडमध्ये गेली 4 वर्ष विजन प्रभाग खेड परिवारचे प्रणेते तथा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी विजय बाईत यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले। त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांसाठी 21 दिवसांचा परीक्षा सराव कॅम्प, नवोदय परीक्षा, यातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती आणि नवोदयमध्ये पुढील शिक्षणासाठी निवड होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग सुरू असतात। तसेच सामाजिक सलोख्यातून उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन, तर हिंदू शिक्षक बांधवांसाठी दिवाळी पहाट असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम खेड प्रभागात राबवले जातात। अशा उपक्रमांना जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी महोदय, तालुक्याचे गटविकास अधिकारी महोदय यांनी कौतुक केलंय। याची दखल घेत श्री बाईत यांचं विशेष अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतली। बशीरभाई हजवानी हे स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकून आज यशस्वी उद्योजक झाले आहेत। त्यांनी या भेटी दरम्यान खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांसाठी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय। त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांना लागणाऱ्या भौतिक सुविधा तसेच दिव्यांगांना आयुष्यातील येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते पूर्णपणे सहकार्य करण्याचं बशीरभाई हजवानी फाउंडेशन आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त माध्यमातून आपण ते पूर्ण करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले। शिक्षण विभाग करत असलेल्या सर्व उपक्रमांची त्यांनी मनापासून कौतुक केलं असून त्यांना शुभेच्छा दिल्या। याही पुढे असेच उपक्रम आपल्या मार्फत राबवले जावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। बाईत साहेब यांनी बशीरभाई हजवानी आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचे शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन स्वागत केलं। यावेळी खेड प्रभागाचे केंद्र प्रमुख चौरे सर, रवी देवळेकर, खेड तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या तळे जांभूळवाडी अंतर्गत रस्त्याचं भूमिपूजन सोहळा योगेशदादांच्या सौभाग्यवती सौ श्रेयाताई कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, पंचायत समिती सदस्य सुनीता कासार, महिला उपाध्यक्ष, महिला उपजिल्हा संघटिका सुप्रियाताई पवार, महिला तालुका संघटिका मुग्धा भोसले, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, युवा सेना तालुका अध्यक्ष मिलिंद काते, तळे सरपंच शामराव मोरे, भरत महाडिक, संजय मोरे, राजेंद्र शेलार, महेश मोरे, बबन मोरे, मधुकर जाधव आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। माननीय मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या निधीतून मौजे वानिवडे ग्राम हद्दीतील सरवणकरवाडी तालुका देवगड येथे अस्तित्वातील रस्ता आणि संरक्षण भिंतीचं दुरुस्ती आणि मजबूतीकरण या कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी सरवणकरवाडी येथे संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुयोगी घाडी, सरपंच मेघा सरवणकर, सरपंच पप्पू लाड, बूथ अध्यक्ष प्रल्हाद घाडी, श्रीकृष्ण धुरी, गाबित समाज समस्या निवारण मंचाचे सूर्यकांत खवळे, संजय बांदेकर, गुरुनाथ तारी, गणेश कुबल, संतोष जुवाटकर, सिंधू सेवा प्रबोधिनी संस्था अध्यक्ष रमेश सरवणकर, मानखुर्द बूथ अध्यक्ष प्रदीप हरम, तानाजी साटम, रामदास करंजे, अनंत करंजे, सरवणकर परिवाराचे पाटील पिलाजी सरवणकर, ज्येष्ठ नागरिक ज्ञानदेव सरवणकर, अनंत सरवणकर, अशोक सरवणकर, राजेंद्र सरवणकर, विलास सरवणकर, विनायक सरवणकर, नंदकुमार सरवणकर आणि सरवणकर परिवारातील अन्य सदस्य आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।